हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग आहे शॉपिंगचा. सो आज मी करणार आहे शॉपिंग बट ॲट सातारा. म्हणजे सातारमध्ये आली आणि मी साताऱ्यात म्हणजे वाईमध्ये ज्या गोष्टी नाही मिळत त्या मला साताऱ्यात ॲक्च्युली यायला लागतं शॉपिंग करायला. सो पहिली शॉपिंग तर माझी झालेली आहे करून. मी प्रतीककडे आले होते मस्तपैकी. आम्ही त्याचा व्लॉग शूट केला, सँडविच बनवलं प्रतीकने, खूप मज्जा आली. आणि तिथेच मी ब्लिंकिट केलं होतं. म्हणजे संपदासाठी एक डिटँगल कोम मला पाहिजे होता, तिला गिफ्ट करायचा होता. कारण का वाईमध्ये ब्लिंकिट नाही आहे, सो तो मला वाईमध्ये तर अवेलेबल नव्हता होत. सो मी आता इथे साताऱ्यात येऊन संपदासाठी तो हेअर कोम ऑर्डर केलेला आहे. दाखवतो, तो आला आहे, खूप भारी आला आहे, निऑन पिंक कलरचा. सो ती खूप खुश होणार आहे. तिच्यासाठी मी हा डिटँगल हेअर कोम घेतलेला आहे. तिचे केस खूप छान आहेत, टचवूड. तर मला असं वाटतं की अजून एक्स्ट्रा काळजी आणि थोडी अजून नीट ठेवले तर ते परफेक्ट राहतील कायम. सो मी तिला कंटिन्यू केसांबद्दल सांगत असते की हेअर वर्जिन ठेव, कलर करू नको आणि नीट ठेव. आता हे त्यासाठीच मी हा कोम घेतलेला आहे की अजून तिची हेअर लाईफ आणि हेअर हेल्थ चांगली राहावी म्हणून. डिटँगल हेअर कोम आहे हा. थोडा एक्सपेन्सिव्ह मिळतो, म्हणजे त्याची MRP 500, ब्लिंकिटला तुम्हाला 300ला मिळाला. तर त्यांनी काय होतं, केसांमध्ये गुंता होत नाही. गुंता झाला तर तो लगेच निघतो आणि इझी टू कोम एकदम असावाला तो कोम आहे. सो या चला, आता आपण जाणार आहोत इथून चष्म्याच्या दुकानात. थोडं गॉगल्स, सनग्लासेस आणि प्रतीकसाठी चष्मा करायचा आहे तिकडे. सो या बघूयात आता. सो बघूयात आता काय काय, खूप काय काय मला ॲक्च्युली शॉपिंग करायची आहे. मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. मी आता जिम जॉईन केलेली आहे. सो जिम रिलेटेडच माझी मोस्टली जास्त शॉपिंग असणार आहे. तर मी कुठून काय घेते सगळं तुम्हाला दाखवते. आणि आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे जे प्रतीकचं खूप महिन्यांपासून राहिलेलं आहे की त्याला चष्मा करायचा आहे. तर तो चष्मा करायला जाऊया. चला. सो प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे. आता आलो आम्ही प्रतीकसाठी आणि माझ्यासाठी बॅक कवर बघायला आणि काय म्हणतात ते, स्क्रीन गार्ड बसवायला. सो या बॅक केसेस बघूयात आपण. 16 साठी थोडे चांगले बॅक केसेस दाखवा. स्क्रीन गार्ड बसवा पहिले, कारण गार्डच लावलेलं नाही, लावलंच नाही. सो आता प्रतीकच्या फोनला स्क्रीन गार्ड आणि बॅक केस बघूयात आपण. स्क्रीन गार्ड बसवायचं आहे आणि बॅक कवर. हे प्रायव्हसीवालं बसवा. प्रायव्हसीवालंच ना, कसं आलं? प्रायव्हसी कितीला जाईल बसणार क्लास? आता तू 100 रुपये पण करणार, तो खर्चच येतात. 30-40 कडे बघत बसणं करतो नाही, पण मी तुला क्वालिटी जी देणार ना, ती ग्लासची क्वालिटी दाखवतो. काय मार्केटमध्ये हे जातं 350 रुपये ग्लास होतं, सुपर क्लिअर. पण आयफोन 16 प्रॉपर मॉडेल येतं मिडबुलचं. त्याचा टच फील बघ, बाकीचे ग्लास आणि ह्याचा टच फील एकदम स्मूथ आहे. तो मेन पाहिजे टच फील. हा कितीवाला आहे? 170. बसवा मग. कोणता बसू? हा ना. आणि कवर आहेत का जरा अँटिक टाईप दाखवतो. माझ्यासाठी इथूनच घेतलाय मी हा बेबी पिंक. इथून नाही येत. हो, इथून तुझा रेड आणि बेबी पिंक. समोर अजून थोडं. हो का? हाँ, मेरे को लगा यही है वो दुकान. तुझे स्क्रॅचेस वगैरे झालेत ना आता, ते 95% सगळे ह्यात मर्ज होणार आहेत. कारण त्याचं ग्लूची क्वालिटी तशी येते. फायनली स्क्रीन गार्ड बसला बाबा. किती मंद असशील पण तू. हा विदाउट स्क्रीन गार्ड घेतल्यापासून वापरला नाही का? नाही वापरायचा तो, ते टिकायचंच नाही, म्हणजे फुटायचं तरी. स्क्रॅच पडल्यामुळे जास्त त्याला विचारलं, पण त्यांनी खूप दिवस तसंच वापरलं. स्क्रीन गार्ड युजलेस फेलो पर्सन. 2 लाखाचा फोन घेऊन बसायचं खिशात आणि स्क्रीन गार्ड नाही लावायचं 200 रुपयाचं. वा, पैसे नाही काय सांगू जनता तुम्हाला, गरीब आहे मी. कुठे पैसे घालवतोस ते बघ. स्क्रीन गार्डला नको घालवायला तुला पैसे. आहे का की ते तुमच्याकडे वायरचं हे आहे का? चाललंय हा घेणार आहे. काय बोलतो त्याला? अँटी काय? अँटी येल्लो, म्हणजे येल्लो नाही होणार. येल्लो झालाच तरी नाईस.
सो पहिली शॉपिंग झाली आहे आणि आता आम्हाला इथे मिळणार आहे गिफ्ट. गिफ्ट भेटणार आहे. ते म्हणले गिफ्ट देणार आहे तुम्हाला. काय म्हणजे म्हणलं की थांबत. काय गिफ्ट आहे आम्हाला? काय? आपली चार्जिंग केबल तोंडापाशी कट होते ना, येस. ती कट होण्यासाठी त्यासाठी प्रोडक्टर आहे. लेगोर केबल आहेत ना, कट होण्यासाठी प्रोडक्टर. एका केबलला 2 लागतात. तुमचे 2 चार्जेस. थँक्यू. येस, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. रमा लांजेकर म्हणून चॅनल आहे, सबस्क्राईब करा. थँक्यू. गिफ्ट मिल गया. टडेन टडेन. वाव, नाईस. आता नेक्स्ट हा मध्येच प्लॅन झाला बॅक कवर आणि याचा. आता आम्ही चाललोय फायनली चष्म्याच्या दुकानात. नाही नाटके नको करू, चल. सो इथे हे दुकान होतं, त्यांनी आम्हाला गिफ्ट पण दिलं आहे. छानपैकी कवर आणि हे पण मिळालं. सो चला आता जाऊया चष्म्याच्या दुकानात. पहिले पॅटर्न आलेलो आहोत आम्ही चष्मा करायला माझ्या बब्बूचा. माझा बब्बू आहे अंधळा. प्रतीकला खूप डेंजरवाला चष्मा आहे. काय चष्मा करायचा होता. नंबर आणलायस का? काढू तुला फ्रेम दाखवू का? हां, फ्रेम दाखव. फ्रेम बघा कसं बघा. अँटिक जरा अँटिक असं काहीतरी. अँटिकनेस कधी संपत नाही. हो. प्रत्येकची चॉईस त्या बाबतीत जरा खतरनाक आहे. म्हणजे कपड्यांच्या बाबतीत, ड्रेसिंगच्या बाबतीत, चष्म्याच्या बाबतीत. नाईस. लुकिंग कूल. बघू इकडे बघ. जरा असं सिन्सिअर वाटतोयस खूप, पण छान वाटतं. कलेक्शन आलेलं. एवढे सारे ऑप्शन्स आहेत आता प्रत्येककडे. कसं आहे, अँटिकच शोधणार ना. किड्स वाटतं, किड्स मला. हा बघा मला कसा वाटतं सांगा. नाही, मला अशी फ्रेम घ्यायची आहे खरं. हेवी फील होते ते कधीतरीच वापरणार. कधीतरीच नाही वापरायचं आहे. स्टाईलसाठी नाही घेत आपण, नंबरसाठी घेतो. या टाईपचं आहे का? एकच पीस आहे. 3,500-4,000 जर इकडे बघ. लाईट घे बरं चेहरा. हां. सो हा मी फायनल करतोय. जरा युनिक फ्रेम वाटते आणि ट्रेडिशनलवर पण जाईल असं. डन. A few moments later. प्रतीक आता त्याची चॉईस चेंज करतोय. आता हा फायनल करतोय. का तो का नको तुला? अरे हे घामामुळे इथलं निसर्गासारखं हे आधी असलं चष्मा लागतो. हा पाहिजे का तुला? फायनल आहे का आता? ठीक आहे. डन. किती वेळ होतो हा त्याच्या शॉपिंगला बघा. मुलींपेक्षा जास्त नाही करत. हा ते आवडलेलं मला. तर असं सुटच नाही हा जरा तगडा वाटतो. कंपनीचं आहे ना त्यामुळे मस्त आपल्याला हे शीट मटेरियल असतं, कट होत नाही ते शक्यतो. घेऊन टाकायचा नाही तर हाच नको आहे एकदाच. चढपणे आणि तो स्वतः प्रतीकचा आम्ही नंबर चेक करणार आहे. खूप दिवस झालं त्यांनी नंबरच त्याचा चेक केलेला नाही आहे. आधीचाच खूप एकतर जास्त आहे आणि त्यात चष्मा न वापरल्यामुळे मला असं वाटतं जास्त नंबर वाढला असेल है ना.
बघूयात आता, लेट्स सी. होपफुली नंबर वाढलेला नसावा, नाही तर भिंगाचा चष्मा येणार प्रत्येकला. लास्ट कधी केलेलं वर्ष गेलो. मला तर वाटतं 2 वर्ष होतील. मला तर उलट तू चष्मा सोडलाच घालायचा तेव्हापासून तुला नीट दिसायला लागला असं वाटतं मला. कारण का आधी माहिती ना तू विदाऊट चष्मा कसा करायचा जरासं. नंबर झाला चेक. आता बघा नंबर किती आला माझा डोळ्याचा. आय थिंक वाढला असं. किती आहे? खुश. सो फायनली मुहूर्त लागला प्रतीकच्या चष्मा. नंतर मुहूर्त लागला. पण एक क्रेझी गोष्ट काय कळाली का तुम्हाला, की प्रतीकने 2 वर्ष चष्मा नाही वापरला आणि त्याचा 25 पॉईंट्सनी नंबर कमी आलाय. म्हणजे मग का चष्मा वापरायचा आहे जर विदाऊट चष्मा वापरून जर कोणाचा नंबर कमी होणार असेल. नाही ते तू म्हटलीस ना ते आहार आणि जरा हा. व्यायामामुळे पण तेच. माझा अवतार जरा इग्नोर करा. आज मी आवरलेलं नाही आहे, आज मी अशीच अवतारात फिरते. पण येस, आय एम हॅपी. मला टेन्शन होतं की प्रतीकचा नंबर खूप वाढला असेल, पण गुड न्यूज अशी आली की प्रतीकचा नंबर कमी झालेला आहे. आणि आता चष्मा केलेला आहे आपण. सो या, आता कुठे जायचं? आता जायचं आहे माझी जिमची शॉपिंग करायला. मला ते एक मुसली घ्यायचं आहे की जे वाईमध्ये नाही मिळत. मला जिमच्या माझ्या ट्रेनर आहेत त्यांनी सांगितलं की ते जे प्रोटीन्सचं शॉप वगैरे असतं ना तिथं मिळतं ते तुला साताऱ्यात मिळेल. आणि नंतर मला घ्यायचं आहे जिमसाठी शूज. उन्हाळा इतका वाढला ना की खूप तहान लागते. थँक्यू. त्यासाठी घेतली आहे पाणी बॉटल. किती पाणी पिलं तरी कमीच वाटतं आणि सारखी तहान लागते. तर पी पाणी. काय तू पी पी थंडगार पाणी. माझा असला घाण अवतार आहे आणि मी ह्या अवतारात साताऱ्यात फिरते तोंडवर करून. स्कार्फ वगैरे कुठे आहे बांधते. त्याचं काय होतील ती मग डिवाइड करून आपण मग परत उद्या मला मग ह्याला पाठवा. मी व्हॉट्सअपला आता तुझं जी काय होते का नाही त्याचा स्कॅनर पाठवतो 360 रुपयाला. आता माझ्यासाठी मुसली घ्यायला माझ्या ज्या ट्रेनर आहेत प्रतीक बाहेर. सो कसं आहे, मी सफोलाचं खात होते मुसली, बट माझ्या ज्या ट्रेनर आहेत त्या म्हणाल्या की त्याच्यात काप्स जास्त असतो. सो त्यांनी मला एक रेफरन्स दिलेला आहे, त्याच्यावरून मी आली आता साताऱ्यात शोधायला पिंटोलाचा मुसली. क्या क्या करना पडता है भाई फिटनेस के लिए. इथे प्रतीकचे मित्र भेटले आणि ते त्याला त्रास देते. सो इथे आहे त्यांच्याकडे, बट आत्ता स्टॉकमध्ये नाही आहे. ते म्हणाले की उद्या यावं लागेल तुम्हाला घ्यायला. उद्या किती वाजता आणलं? चल मला असं वाटतं एकदा दुसरीकडे बघूयात, नसेल तर उद्या इथे येऊयात. ओके. सो मी आता दुसऱ्या काय म्हणतात प्रोटीन शॉपमध्ये आली आहे, म्हणजे चालली आहे. होपफुली मला तिथे मिळेल. शूज नाही इथे खूप भारी शूज मिळतात बाय द वे. बघूयात आहे का इथे अवेलेबल. पिंटोलाची मुसली आहे का अवेलेबल? मिळाले. थँक्यू. हे जिम काय मला परवडणार नाही आहे असं वाटतंय. 1 किलोचा मुसली मला बाई 600 रुपयाला मिळालं आहे. म्हणजे 600चं 550ला दिलं. बट स्टील क्या क्या नखरे उठाने पडते जिम के फिनके. आत्ताशी मी मुसली घेतलं आहे, मला अजून प्रोटीन घ्यायचं आहे थोड्या दिवसात. खूप सारा खर्च आहे. त्याच्या आधीच आपण फिट राहायला. हो फिट राहिलो ना. कमी केलं का त्यानं? नाही का मी बोललं काय कमी, ते बोलले 600चं आहे, 550ला लावलं ऑलरेडी. देवा आता काय घ्यायचं? हो गया अभी, बस मेरा बजट खत्म हो गया अभी. अरे प्रतीक मला तर नंतर प्रोटीन घ्यायचं आहे 3200 रुपयाचं. कुठलं अगं ते प्रोटीन नको घेऊ रामा, तुला बोललो ना मी प्रोटीन घेऊ नको. प्रोटीन घ्यायची काही गरज नाहीये. ते पण आता मला म्हणत होते की तुम्ही प्रोटीन नाही घेत का, प्रोटीन कोणतं घेता. अगं ना काय ह्यांची स्ट्रॅटेजी तितक्या मार्केटची मी जिंदगीत कधी घेतलं नाही माहिती.
तब्येतीच झाली. अरे तुझीच झाली. तुला पण माझं सगळं कमी झालं. आता ॲक्च्युली मला शूज आणि थोडं सामान घ्यायचं जिमचं, बट मी ठरवलं की ते मी ऑनलाईन बघेन, कारण का इथे डीमार्ट आणि जे स्टोर्स लागते ते म्हणजे ते तसलेच शूज आहेत. मला थोडं ते काय म्हणतात असं ते चिटकवायचं असतं ना, ते असं चिटकून काढायचं ते मला घ्यायचे. सो मी ते ऑनलाईन बघते आणि मला थोडे जीन्सचे कपडे पण घ्यायचे. सो मला असं वाटलं एकसाथ मी ऑनलाईन मागवेन. सो ते ऑनलाईन घेऊयात आपण. ही होती माझी आजची शॉपिंग, म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही केलेली आणि आता अजून ऑनलाईन करणार आहे. सो असंच आहे, पैसे आले की मस्त की उडवायचे, नंतर पैसे संपले, नंतर पैसे संपले की मराठाचे पैसे संपले. पण ठीक आहे, माझ्यासाठी आहे ना शॉपिंग कुकिंग इज काइंड ऑफ थेरपी. त्यामुळे मला बरं वाटतं शॉपिंग केल्यावर. आणि जर आपण कमवतोच कशासाठी ना, आपल्याला समाधान मिळावं, आपण आपल्या गरजा पूर्ण करावं यासाठी. सो कमवा आणि मस्तपैकी उडवा, पण सेविंग पण करा. ॲटलिस्ट तुम्ही 100 रुपये कमवताय तर त्यातले 10 रुपये तरी साईडला काढूनच ठेवायचे आणि समजायचं की 90 रुपये चालू होते आपल्याकडे. अशा हिशोबाने मी पण चालते आहे सध्या. तुम्ही पण चाला, सेविंग करा, मन मारून जगू नका. खूप सारी काय म्हणतात फन आहे, शॉपिंग आहे, एन्जॉयमेंट आहे, खाणंपिणं आहे, ते कमी पडून देऊ नका. एन्जॉय लाईफ. तर कशी वाटली शॉपिंग आणि मजा आली का? म्हणजे किरकोळच शॉपिंग होती, पण स्टील हा दिवस आम्ही ठेवला होता शॉपिंगसाठी आणि अशा प्रकारे झाली. आता आम्ही चाललो घरी. बाय. सबस्क्राईब माय चॅनल.